नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रेक्षक ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं सर्वसामान्य बैलमालक व जनतेच्या हृदयातील हिंदकेसरी पेडगाव मैदान येथे 21 जूनला ओपनचं मैदान तर 22 जूनला आदतचं मैदान होणार आहे. तसेच मित्रांनो, थोडे नियम बघूया. गाडी नोंद करत असताना एकाच देवाचे नाव, मालकाचे नाव, मालकाचा व बैलाचा फोटो, तसेच पैरेकरांचे एकाच देवाचे नाव, मालकाचे व मालकाचा व बैलांचा फोटो द्यायची नोंद करायची आहे. बैल मालकाने आपल्या स्वतःच्या नावावरती पाळायचे आहे, कारण गाडी पळून आल्यानंतर पावती मालकाची व बैलाचा फोटो पाहून त्याच्यावरती नंबर टाकले जाणार. असे मित्रांनो भरपूर नियम आहेत, ते व्हिडिओमार्फत सांगू. तसेच बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे. तसेच मित्रांनो, मैदानात फिल्डिंग लावू दिली जाणार नाही. गाडी मैदानात आणण्यासाठी फक्त 7 मिनटं टाईम दिला जाईल. तर या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा, चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारी A1 जोडी सावकार आणि रायना हा एक संभावित टॉप पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. A1 जोडी आहे आणि जवळजवळ मित्रांनो या जोडीची चर्चा अखंड महाराष्ट्रभर चालू आहे, कारण गाडी भरपूर टॉप पळते. त्याच्यामुळे हा संभावित आणि टॉप पायरा आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉप पायरा आहे साताऱ्याच्या आणबानशान सातारा एक्सप्रेस बालमा. नक्की कोणासोबत? तर आत्ताच गुलाल घेतलेली गाडी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि सातारा एक्सप्रेस बालमा हा जोड पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. 1000 प्लस पल्ला आहे, त्याच्यामुळे या जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल. त्याच्यानंतर पुढील पायरा आहे मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी शिरसवडी रायफल. नक्की कोणासोबत दिसू शकतो? तर वडकी हिंदकेसरी मैदानातील A1 जोडी. एक अंदाजे पायरा सांगतो. कुमार रणवीर पाटील, आडवली कल्याण यांचा मथुर आणि रायफल, शिरसवडी रायफल ही टॉप जोडी मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. त्याच्यानंतर कारुंड्याचे आणबान शान कारुंडा एक्सप्रेस चिक्क्या. नक्की कोणासोबत? तर बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठी खरेदी संतोष तोडकर यांचा मल्हार 11-11 आणि चिक्क्या हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपला नक्की पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभाव्य टॉप पायरा आहे संतोष तोडकर यांचा सुंदर. नक्की कोणासोबत? तर संतोष तोडकर यांचा सुंदर आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा आणि ज्या नंदीने काल गाजवला असा सासवडकरांचा बादल आणि सुंदर ही सुद्धा A1 जोडी या मैदानात आपल्याला पळताना दिसू शकते. त्याच्यानंतर शंभू 12-13 अकलदार राऊत यांचा शंभू. थोडा मित्रांनो दुखापत झाली होती, परंतु पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये शंभूचा कमबॅक होऊ शकतो. शंभू नक्की कोणासोबत? तर शॉटगन मेहरबान आणि शंभू हेच A1 जोड या जोडीचा इतिहास आहे आणि हाच A1 जोड आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये शंभू आणि शॉटगन मेहरबान. त्याच्यानंतर उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा. नक्की कोणासोबत? तर कंदूरचा राजा आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील A1 जोडी, ज्या जोडीने पुसेगाव हिंदकेसरी मैदानात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असा जोड लक्ष आणि सचिनसुद्धा मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. मोठमोठ्या मैदानामध्ये मालक नियोजन करत असतात या जोडीचं. तसेच आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस. नक्की कोणासोबत? तर पिस्टन 22-11 आणि सुंदर बॉस हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. पिस्टन 22-11 हळूहळू रुटीनला आला आहे आणि सुंदर बॉस आणि पिस्टन या आधीसुद्धा ही जोडी मित्रांनो पाळली आहे. पुन्हा एकदा हा जोड आपला पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील संभाव्य टॉप पायरा मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी हरण्या 722. नक्की कोणासोबत? तर हरण्या 722 आणि घरनिकेचा राजा हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर शेवटचा पायरा अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर. अंदाजे मित्रांनो आपण पहिले सांगतो आहे, तर बकासूर कोणासोबत दिसू शकतो? तर घोटकरांचा रॉकेट आणि बकासूर हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्या मैदानामध्ये दिसू शकतो. यासुद्धा जोडीचा इतिहास आहे. जेव्हा हा जोड एकत्र आला आहे तेव्हा या जोडीने मैदानं गाजवले आहेत. तर मित्रांनो हा सुद्धा जोड आपला पळताना दिसू शकतो. अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.